भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये आज 19 जूनला पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना एखादा शब्द पंतप्रधान मोदींनी बोलला तर तुम्हाला एवढा लागतो, मग गेल्या काही वर्षात महाविकास आघाडी खालच्या भाषेत मोदींवर टीका करत आहे, याचा शरद पवारांनी अभ्यास करावा असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। शरद पवार म्हटले की मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली, हे माझं भाग्य आहे। त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, शेतकऱ्याच्या मदतीनं आम्ही सत्ता बदल करू असं ते म्हटले। मोदीजींनी एखादा शब्द बोलले, तुम्ही तर मागच्या 1.5 वर्षापासून मोदीजींना काय काय बोलतायत जरा ही महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे। थोडे यशाने हुरळून निघाले आहे, पण मोदीजींना कुठल्या कुठल्या शब्दामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका केल्या याची जरा अभ्यास शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा केला पाहिजे। अत्यंत तुच्छ पद्धतीने, गलिच्छ पद्धतीने मोदीजीवर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, तेव्हा शरद पवार साहेब त्याचं आकलन केलं पाहिजे। एखादा शब्द मोदीजींनी बोलला तर एवढी लागली, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदीजींना काय काय बोलले आहे जरा याचं आकलन पवार साहेबांनी केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही असं बोललं काल गिरीश महाजन। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला, संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे, आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल, कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। संघटनात्मक कोणतेच बदल